काही दिवसांपासून आहे ना, मुंबईचा महापौर कोण होणार यावर बरीच चर्चा चालू आहे. त्याच्यावर वादविवाद पण बरेच चालू आहे, आपल्याला माहितीच आहे. काही जण म्हणतात की मुंबईचा महापौर खान होणार आहे, काही म्हणतात की हिंदू होणार आहे, मग काही जण म्हणतात की हिंदू अमराठी होणार आहे, तर काही लोक म्हणतात की मराठीच होणार. त्यामुळे हा प्रश्न मला पण पडलाय. तर मी काय केलं की मुंबईतले जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत ना, त्यांची पूर्ण लिस्टच पडताळून बघितली. विचार केला की बघूया तरी की किती लोकांनी मराठी उमेदवार दिलेत आणि किती उमेदवार दिलेत आणि किती लोकांनी नाही दिलेत. त्यामुळे ह्या पूर्ण लिस्टचा जेव्हा विचार केला ना, त्याच्यात इंटरेस्टिंग एक माहिती आपल्याला मिळते. एकूण प्रमुख 5 पक्षांचे मी उमेदवार पडताळून बघितले की कोणत्या पक्षाने किती उमेदवार मराठी दिलेत आणि किती उमेदवार अमराठी दिलेत. तर सगळ्यात पहिली तर उद्धव ठाकरेंची सेना. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे सगळ्यात जास्त सीट लढतायत यावेळेला मुंबईमध्ये, म्हणजे सगळ्या पक्षांचा विचार केला तर सगळ्यात जास्त सीट उद्धव ठाकरेंच्या आहेत. 164 जागांवर त्यांनी उमेदवार दिलेत. त्यापैकी तब्बल 143 उमेदवार त्यांचे मराठी आहेत. म्हणजे हा आकडा जवळजवळ 87% जातो. 87% मराठी उमेदवार उद्धव ठाकरेंनी यावेळेला दिलेत. त्यानंतर त्यांच्या भावाचा पक्ष म्हणजे मनसे, एकूण 52 जागांवर उमेदवार दिलेत त्यांनी. त्यापैकी 45 उमेदवार मराठी आहेत. यांचा परत आकडा 87%च्या आसपास आहे. त्याच्यानंतर शिंदेची सेना. शिंदेने 90 जागेवर मुंबईमध्ये उमेदवार उभे केले. त्याच्यापैकी 71 उमेदवार मराठी आहेत. ते जवळजवळ 79% पर्यंत जातात. त्यानंतर अर्थातच भाजपाने पण 136 जागांवर उमेदवार दिलेत. त्यापैकी केवळ 90च मराठी उमेदवार आहेत, म्हणजे 66%च्या आसपास होतात. बाकी शेवटी येते काँग्रेसचे तर 50% उमेदवार पण माझ्या मते मराठी नाही आहेत. 50%च्या आसपासच त्यांचा काहीतरी आकडा आहे. आणि जर एकत्रित विचार केला म्हणजे दोन्ही ठाकरेंची सेना, तर त्यांचे 87% उमेदवार मराठी आहेत. ते 216 जागांवर दोघं मिळून निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी जवळजवळ 188 उमेदवार मराठी आहेत. आणि शिंदे सेना आणि बीजेपी यांचा विचार केला की तर त्यांचे फक्त 71.2% उमेदवार मराठी आहेत. म्हणजे 226 पैकी 161 उमेदवार त्यांचे मराठी आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ बनवायचा उद्देश एकच होता की कोणत्या पार्टीचा तर कोणत्या उमेदवारांकडे जास्त आहे हे आपल्या लक्षात येईल. असा डेटा मला नाही वाटत तुम्हाला बाकी इतर कुठल्या चॅनलवर बघायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला याच्या संबंधित अजून काही माहिती हवी असेल तर कृपया कमेंटमध्ये मला सांगा.